तुमच्यासोबत असंच होतं का की तुम्ही दररोज उठल्यानंतर असा विचार करता की मी आज पोस्ट करणार, मी आज काहीतरी नवीन पोस्ट करणार, पण ॲट द एंड पूर्ण दिवस संपून जातं पण तुम्ही काय पोस्ट करत नाही. आणि म्हणजे तुम्हाला पोस्ट करण्याचं असं बॅकग्राऊंड तुम्ही विचार करताय, माझं कॅमेरा क्वालिटी चांगला नाही आहे, माझ्याकडे फोन चांगला नाही आहे, माझं बॅकग्राऊंड जे काय खूप खूप सारे कारणं असतात व्हिडिओ न बनवण्यामागचे. पण मला असं वाटते की तुम्ही ते कशाही असो, तुमचा कॅमेरा कसाही जरी असला तरी चालेल, पण व्हिडिओ पोस्ट करत जा विदाऊट फिल्टरचे ॲट द रिअल कॅमेरामध्ये. लोकांना रिॲलिटी बघायला खूप आवडते, नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ज्या वास्तविकता दाखवतात. जसं आता मी ट्राय करतो आहे, माझा हा पहिला व्हिडिओ असणार आहे जे मी पोस्ट करतो सोशल मीडियावरती. आणि बघू शकता बॅकग्राऊंड काही फॅन्सी नाही, काहीच नाही आहे, सगळं नॉर्मल. जंगलात व्हिडिओ शूट करतो आहे भाई, जंगलात, कारण की मला करायचं आहे भाई, मला व्हिडिओ शूट करायचे, मला पुढे जायचं आहे, काहीतरी मला एक साईड बिझनेस म्हणजे साईड बिझनेस वगैरे काहीतरी असं बनवायचं आहे ॲज अ सोशल मीडिया स्टार, या फिर म्हणजे नाही का सोशल मीडियामधनं काहीतरी मला कमवायचं आहे. फक्त 4 वर्षाची डिग्री घेऊन, 3 वर्षाची डिग्री घेऊन ते मला नाही वाटत की त्याच्या भरोशावर राहायला परवडते. आणि ठीक आहे ना, याच्यामध्ये काही खूप टाईम वेस्ट नाही होते, तर तुम्ही करू शकता आणि करायला पाहिजे. आज चालतंय, खूप व्हायरल होतातच व्हिडिओ वगैरे, मेहनत केली तर सगळं होतेच ना. आणि जसं मी करतो आता, मला बोलायचं काहीच कळत नाही, मी काही पण बोलत आहे, आणि तसं तुम्हीही करा असं मला वाटते. काहीतरी सुरुवात तरी होतात ना व्हिडिओ बनवण्याची, आपण पोस्ट तरी करायला लागतो, ॲटलिस्ट त्यांना थोडी रीच वगैरे, थोडं आपल्या लोकांशी कनेक्ट होतं माणूस. आपले लोक बघतात आपल्याला जवळपासचे वगैरे, आणि लोक मेहनत बघून सपोर्ट करतात. आपल्या इंडियाचे लोक खूप सपोर्टिव्ह आहे, तसं आता खूप जास्त झाले. ते ज्या मेहनत करतात त्यांना ती दिसते मेहनत, आणि ते करतात सपोर्ट. त्यामुळे तुम्ही मेहनत करा, त्यानंतर पब्लिक पण तुम्हाला सपोर्ट करेलच. सो फॉलो करा.